फ्रेंड्स, कशा आहात? पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बरं, माझ्या पोरीची यायची वेळ झाली आता, तर म्हटलं काहीतरी गरम गरम करावं आपण. चपाती आहे, पण म्हटलं आता काय करणार, पाऊस पण पडतोय, येतोय जातोय. तो स्वतःच्या मनाचा मर्जीचा मालक आहे. तर आता बघू गरम गरम काय करू शकतो आपण. मला माहिती आहे का, मी आहे घातले, मात्र माझ्या सर्व आवडीचे पदार्थ जे आहेत ना ते महाराष्ट्रीयन आहेत. मी विचार करणार मी काय बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. थांब, जर बेल वाजली, मी जरा बघून येते कोण आले. नक्की माझी मुलगी आली असेल. बरं, माझी लेक आली आहे. तर आल्याबरोबर पहिलं काय बनवलेलं आहे, तर प्रश्न पडतो काय बनवायचं. तर बघू, काहीतरी बनवावं लागेलच. तर आता मी सध्या कांदा चिरते आहे. कांदा चिरता चिरता डोळे एवढे झोमत आहेत ना. आता बघते, ती आली आता, तिचा आवाज बघा. या, माझी लेक आली आहे. मी तुम्हाला नंतर माझ्या पोटची भेट करते. सध्या जरा पटापट काहीतरी गरमागरम जरा बनवते मी, म्हणजे काय होईल, तीही खाणार आणि मीही खाणार. कांदा चिरून झाले. मी तुम्हाला माहिती आहे का कसं करणार, मी बोललेच नाही. दीज आर 2 चिलीज, रेड मिरची. आणि माहिती आहे का, ते आमच्या झाडांचे तिखट आहेत. पण ते कसली मिरची म्हणतात, लोंगी मिरची म्हणतात नाही, ती आहे. ती चांगली ग्रीन होती, पण त्या आमच्या सासूबाईंनी आम्हाला काय ते काढायला दिलं नाही, म्हणून ती अशी रेड झाली आहे. तर आता जे काय मी बनवणार आहे त्याच्यासाठी मला मिरच्या तर लागणार आहेत. तर मी हे 2 रेड मिरची घेते, कारण की ग्रीन मिरची जर टाकली तर ते कसे, पोरगी माझी निवडून निवडून खाते, कढीपत्ता काढते, मग तिला कोथिंबीर आवडत नाही, मग ती मिरची काढते. पण खायला मात्र चमचमीत पाहिजे. आता ते चमचमीसाठी ह्या 200 मिरच्या कापून टाकणार आहे मी. ठीक आहे, थांबा जरा, 2 मिनटात येते. थांबा, जाऊ नका कुठे.